एक्सरसाइज 5.3 आज हमारा ख़त्म हो जाएगा और उसके साथ मान लो कि वेक्टर हमारा 60% खत्म होता है, 60 या 70% कॉन्सेप्चुअली, जो ज़्यादा टाइम कंज्यूमिंग है। इसके बाद में जो है, जैसे आपने मेंसुरेशन टाइप टॉपिक पढ़े थे ना ज्योमेट्री के अंदर, एरिया वॉल्यूम निकालने वाले, तो एक वेक्टर प्रोडक्ट आएगा और वेक्टर प्रोडक्ट का भी ज्योमेट्रिकल मीनिंग वही होता है, एरिया होता है, ठीक है। तो वो वाला चीज़ देखेंगे और फिर एक लास्ट एक्सरसाइज रहेगी जिसके अंदर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट और वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट वाला कॉन्सेप्ट देखना है। तो ऑलमोस्ट वेक्टर खत्म होने के क्या नाम है चला कगार पे है हम लोग, वेक्टर खत्म होने के। और मैं चाहूँगा कि आप लोग इसको थोड़ा सा टाइम दें, जो पीछे हमने वेक्टर देखे शुरुआत से, एटलीस्ट थ्योरी को रोज़ दोहराए। वो जो थ्योरम्स हमने 4 प्रूव किए हैं उसके प्रूफ्स लिखे और थ्योरी को रोज़ दोहराए, ताकि जो बेसिक थ्योरी है वो आपके दिमाग में बैठ जाए। और जो एक्सरसाइज के अंदर जो हमने क्वेश्चन किए हैं पंडित, जो एक्सरसाइज के अंदर हमने क्वेश्चन किए हैं, तो वो डायरेक्टली डिपेंडेंट ऑन कॉन्सेप्ट है, तो थोड़ा सा मिसलेनियस को आपको बार बार सॉल्व करना पड़ेगा और फिर उसके बाद आप टारगेट सॉल्व कीजिए, तो वेक्टर आपका पूरा हो जाएगा, ठीक है। और मैं ये इसलिए कह रहा हूँ आपको कि वेक्टर को अच्छा से रिवाइज कीजिए, क्योंकि लाइन और प्लेन जो हम लोग 3D के अंदर देखने वाले हैं, तो उनके जो इक्वेशंस देखेंगे तो वो भी वेक्टर के फॉर्म में आने वाले हैं। इसलिए वेक्टर को ऐसा नहीं कि भूल के चलेंगे आप लोग, मतलब थोड़ा बहुत भूल गए, थोड़ा याद है, ऐसा नहीं चाहिए, अच्छे से याद चाहिए, नहीं तो फिर लाइन में भी उतना टाइम लगेगा जितना वेक्टर के अंदर लगेगा। तो लाइन प्लेन के इक्वेशंस अलग अलग फॉर्म्स में ध्यान में रखना है, तो पहले वेक्टर्स के कॉन्सेप्ट अच्छे से, यस, वेक्टर के बाद लाइन और प्लेन हम लोग करेंगे और फिर उसके बाद एलपीपी। तो हमारा पार्ट 1 खत्म, सब ये पूरा पार्ट 1 तो पूरा खत्म हो जाएगा दिवाली के पहले, बिल्कुल आराम से हो जाएगा। लाइन प्लेन एलपीपी, हाँ 1 महीना कहाँ है अभी? अक्टूबर 22 का 22 अक्टूबर हाँ ठीक है। तो मेरे हिसाब से पार्ट 1 हमारा खत्म हो जाएगा लाइन, क्योंकि इस वीक में, आने वाले वीक में वेक्टर खत्म हो जाएगा हमारा, ठीक है। हाँ वेक्टर पे टेस्ट रखते हैं अगले संडे को, ठीक है, वेक्टर पे टेस्ट रखेंगे अगले संडे को। और वेक्टर खत्म होके, लाइन प्लेन खत्म होके, एलपीपी भी मैं तुरंत ले लूँगा, ताकि पार्ट 1 आपका पूरा हो जाएगा। और हो सके तो दिवाली से पहले हम पार्ट 1 पर एक टेस्ट भी ले लेंगे, ठीक है। तो आप उस हिसाब से तैयारी कीजिए। चलिए अब देखिए क्वेश्चन नंबर 9 क्या कहता है कि प्रूव बाय वेक्टर मेथड दैट द एंगल सबटेंडेड ऑन अ सेमी सर्कल इज अ राइट एंगल। देखो ये प्रॉपर्टी आपने सर्कल टॉपिक के अंदर देखी थी, क्या एंगल सबटेंडेड ऑन अ सेमी सर्कल इज ऑफ 90 डिग्री और राइट एंगल। इसका क्या मतलब होता है? डायमीटर अगर किसी एक पॉइंट पे दोनों, इसका मतलब ये होता है कि आपका ये सेंटर है और ये आपका सेमी सर्कल ऊपर और नीचे है, ठीक है। अब आप सेमी सर्कल के ऊपर कहीं पर भी एक पॉइंट ले लीजिए, ठीक है, और इस पॉइंट को आप डायमीटर के एंड पॉइंट से जोड़ दीजिए, तभी तो ये एंगल सबटेंड होगा ना। एंगल, ये जो एंगल है ये कहाँ पर है? ये सेमी सर्कल के ऊपर है, और एंगल सेमी सर्कल के ऊपर होने का मतलब क्या कि सेमी सर्कल जो आपका सरकमफेरेंस है सेमी सर्कल का, तो उसके जो एंड पॉइंट्स होते हैं उसमें से एंगल के हैंड्स, मतलब एंगल के आर्म्स पास होने चाहिए, हाँ, तभी तो एंगल सबटेंडेड ऑन सेमी सर्कल कहा जाएगा ना। तो ये जो एंगल होता है इसका, ये 90 डिग्री का होता है। तो ऐसे आप कितने एंगल्स निकाल सकते हैं सेमी सर्कल के ऊपर? इनफाइनाइट, क्योंकि इनफाइनाइट पॉइंट्स है। आप जितने मर्जी पॉइंट्स ले लो और उनके आर्म्स को आप पास करो यहाँ से, तो आपको ये 90 डिग्री मिलते जाएगा। आ रही बात समझ में? Yes, sir. तो ये चीज़ आपने शायद ज्योमेट्री के अंदर प्रूव भी की होगी, लेकिन अभी हमें उसको वेक्टर मेथड से प्रूव करना है कि एंगल सबटेंडेड ऑन सेमी सर्कल आर्क इज ऑफ 90 डिग्री, ठीक है। तो प्योरली बोर्ड वाला क्वेश्चन है ये। तो कैसे करेंगे इसको? एक्सरसाइज 5.3 का 9 नंबर का क्वेश्चन है। देखिए एक सर्कल की तो हमें ज़रूरत पड़ेगी, ठीक है, तो एक डायमीटर निकाल लेते हैं हम लोग। जनरली सर्कल के सेंटर को O से डिनोट करते तो वो ही लेंगे, और कहीं पर भी एक पॉइंट लेना है सेमी सर्कल के ऊपर, यहाँ पर ले लिया, इसको ज्वाइन कर लेते हैं। तो A B C
तो एंगल बी जो है, बी वर्टेक्स पे जो एंगल बन रहा है तो वो 90 डिग्री का है, ये हमें प्रूव करना है, ठीक है। एंगल सबटेंडेड, तो यहाँ हम बोल सकते हैं कि लेट एंगल ए बी सी बी द एंगल सबटेंडेड ऑन semi circle. We have to prove angle ABC is of 90 degree, ठीक है। अब ये वेक्टर मेथड से प्रूव करना है हमें। अब आपको अब तक हमने जो पढ़ा है उससे आप क्या बता सकते हो, अगर आपको दो वेक्टर के बीच का एंगल 90 बताना है तो क्या होना चाहिए, डॉट प्रोडक्ट 0 होना चाहिए। ये बात ध्यान में रखनी है आपको। कभी भी आपको जैसे डायगोनल्स परपेंडिकुलर बताने हैं तो आप वो उन दो डायगोनल्स को वेक्टर कंसीडर करेंगे और उनका डॉट प्रोडक्ट 0 आता है कि ये देखेंगे। जैसे यहाँ पर क्या है, अगर मुझे यहाँ का एंगल 90 चाहिए तो ये ए बी मेरे लिए एक वेक्टर बनेगा और बी सी मेरे लिए एक वेक्टर बनेगा। इनका डॉट प्रोडक्ट अगर मैं 0 लाता हूँ तो मेरे पे बात खत्म होगी। तो टारगेट कहाँ शिफ्ट हो गया, बी। मुझे बी एंगल 90 डिग्री का आता है ये दिखाना है, उसके लिए बी से रिलेटेड जो दो वेक्टर्स हैं उनका डॉट प्रोडक्ट 0 आएगा, ये मैं प्रूव कर दूंगा, ठीक है। अब बात आती है दोनों वेक्टर्स आप ले रहे हो तो डायरेक्शन की बात आती है। तो आप मान लो ए बी बार ले रहे हो और दूसरा वेक्टर बी सी बार ले रहे हो, ठीक है। अब बेटा इसको भी ज्वाइन कर लेते हैं, हमें हेल्प होगी इसकी। अब ये यहाँ पर भी एक वेक्टर है, सेंटर से यहाँ तक एक वेक्टर ले सकते हो, यहाँ तक एक ले सकते हो, इसकी भी डायरेक्शन आपकी मर्जी है। आपने ओ ए बार ले लिया, ओ सी बार ले लिया। अब जब आप इन दो वेक्टर्स को देखेंगे तो इनके लिए इस वेक्टर का डायरेक्शन क्या होना चाहिए, अवे फ्रॉम द ओ होना चाहिए, वो भी होना चाहिए, क्योंकि ये ऐसे जा रहा है ये ऐसे जा रहा है, तो इन दोनों का रिजल्टेंट क्या होगा, ये वाला होगा, अवे फ्रॉम ओ। और ये भी आपको यहाँ पर दिख जाएगा कि ओ बी और बी सी का ओ सी रिजल्टेंट हो जाएगा। तो ये जो डॉट प्रोडक्ट 0 लाने के लिए जो जरूरी चीज है वो हमने की। अब मुझे क्या चाहिए, ए बी बार और बी सी बार, इनका डॉट प्रोडक्ट मुझे 0 लाना है। तो वी हैव टू प्रूव एंगल ए बी सी इज 90 डिग्री। दैट इज टू प्रूव क्या प्रूव करना है, ए बी बार डॉट बी सी बार इज इक्वल टू 0, ये मुझे प्रूव करना है, ठीक है। तो नाउ तो एलएचएस हम ले लेते हैं। नाउ एलएचएस ए बी बार डॉट बी सी बार। आप समझ रहे हो क्वेश्चन का आंसर लिखने का तरीका क्या होगा, हाँ। तो ए बी बार को आप बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन क्या लिख सकते हैं, देखिए ओ ए बार प्लस ए बी बार क्या है, ओ बी बार है, ठीक है। ओ ए माइनस यहाँ लिखते हैं हम लोग ओ ए बार प्लस ए बी बार इज इक्वल टू क्या है, ओ बी बार। तो मुझे क्या चाहिए, ए बी बार, तो ए बी बार क्या होगा, ओ बी बार माइनस ओ ए बार होगा। तो मैंने ए बी बार को लिखा ओ बी बार माइनस ओ ए बार डॉट बी सी बार को मैं क्या लिख सकता हूँ, देखिए ओ बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू ओ सी बार माइनस तो बी सी बार क्या हो जाएगा, ओ ओ सी बार माइनस रीजन क्या लिखेंगे, सिंस बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन। चला डॉट प्रोडक्ट लेते हैं, ओ बी बार डॉट ओ सी बार माइनस ओ बी बार डॉट ओ बी बार माइनस ओ ए बार डॉट ओ सी बार प्लस ओ ए बार डॉट ओ बी बार। काही काही पोरं नाही डोकं लगेच जास्त, त्यांना माहिती आहे 0 आणायचं, डायरेक्ट 0 लिहून टाकते, ते काय करते डायरेक्ट 0 लिहून टाकते, ठीक आहे म्हणणं ते बरोबर आहे। तर ते 0 कसं येते त्याचं रिझन लिहावं लागेल,
आता मला सांगा कुठलाही वेक्टर त्याचा स्वतः डॉट प्रोडक्ट घेतलं तर त्याचा स्वतः अँगल काय असतं रे? माझं माझ्यापासून अंतर किती आहे? 0 आहे ना. तसं माझ्यासोबत समजा मी एक वेक्टर आहे तर माझ्यासोबत अँगल काय असणार आहे? 0 असणार आहे ना. मग ओबी बार इंटू ओबी बार काय होणार आहे? ओबी स्क्वेअर होईल ना. ओबी इंटू ओबी होऊन जाईल ना, कारण अँगल 0 आहे, कॉस 0. डॉट प्रोडक्ट कसा असतो? ए बार डॉट बी बार काय असतो? ए बी कॉस थिटा असतो. अँगल 0 तर कॉस 0 ची व्हॅल्यू 1 येईल ना. मायनस ओ ए बार आणि ओ सी बार. ओ ए बार आणि तर यांचा डॉट प्रोडक्ट म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ओ ए मॅग्निट्यूड ऑफ ओ सी. ठीक आहे, आणि प्लस ओ ए बार डॉट ओ बी बार. ठीक है, सर कॉस कितना नहीं लिखा यहाँ पर ना तो कॉस 0 आएगा ना. ओए और उसी का निकाल हाँ? सर ते तुम्ही मॅग्निट्यूड मध्ये सेम आता मग ते आता लिहायचंय ना. ए मला एक सांग, ह्या दोघांमध्ये हे एकच लाईनवर आहेत की नाही? यांच्यातला अँगल 0 आहे ना, मग कॉस 0 1 होऊन जाईल ना. पाहिजे तसं मी लिहा वाटतं, अशी एक स्टेप वाढणारच आहे आपली. हा, आता मला सांगा आपण काय करणार आहे? ओबी बार डॉट ओ सी बार मायनस ओबी स्क्वेअर मायनस हा काय रे? ओ ए स्क्वेअर किंवा ओ सी स्क्वेअर दोन्हीपैकी एक कोणतं लिहा. समजा आपण लिहिलं ओ ए स्क्वेअर आणि प्लस ओ ए बार डॉट ओ बी बार. रिझन काय लिहिणार? सिन्स मॅग्निट्यूड ऑफ ओ ए बार अँड मॅग्निट्यूड ऑफ ओ सी बार इज इक्वल. बरोबर आहे. बरं, मग आता ओ बी बार डॉट ओ सी बार सर ते ओबी बार और ओसी बार पण सेमच नाही ना, रेडियस येतात ते. सर ओसी ओबी बार और ओसी बार ते रेडियस आहे ना, सेमच नाही म्हणतो. ओ बी बार आणि ओ सी बार यांची मॅग्निट्यूड सेम राहील. ओ ए ओ ए आणि ओ बी अँगल मध्ये फरक येणार आहे. सर आपण ओए आणि ओसी ला इक्वल मानतोय ना मॅग्निट्यूड त्याचा, म्हणजे ते परपेंडिक्युलर बायसेक्टर झालं आणि ए बी आणि बी सी इक्वल झालं ना. परपेंडिक्युलर का बरोबर बरोबर OA तो बायसेक्टर झाला ना. बायसेक्टर झालं तरी ए बी आणि बी सी सेम झाला. बरोबर. सर ते ओबी आणि ओसी रेडियसच आहे ना, तर मग त्याचं मॅग्निट्यूड तरी पण त्या अँगल मध्ये फरक येतो. एक लक्षात घ्या, या दोघांमध्ये ओबी बारला कॉमन घेता येईल का? उरणार काय? ओसी बार प्लस ओ ए बार. यांना असं जाऊ द्या. ओए ओसी सेम ओबी स्क्वेअर मायनस ओ ए स्क्वेअर. ओसी बार प्लस ओ ए बार बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? मॅग्निट्यूड मध्ये सेम आणि डायरेक्शन मध्ये अपोजिट कॅन्सल होतील का नाही? का? कारण काय लिहू शकता तुम्ही याला? ओसी बार मायनस ओसी बार. ओ ए बारला तुम्ही मायनस ओसी बार लिहू शकतात ना. ओ ए बारला मायनस ओसी बार लिहू शकतो. मायनस ओ बी स्क्वेअर मायनस ओ ए स्क्वेअर. सिन्स ओ ए बार इज इक्वल्स टू मायनस ओसी बार. दोन्ही वेळ काही लिहा. मग ओसी बार दोन वेक्टरचं सबट्रॅक्शन काय होणार? झिरो वेक्टर. आणि झिरो वेक्टरचा ह्याच्यासोबत डॉट प्रोडक्ट घेतला तर आन्सर काय येणार? 0 बरोबर आहे. चला इथपर्यंत चालू आपण. मायनस ओ बी स्क्वेअर मायनस ओ ए स्क्वेअर. आता काय करायचं पुढं? त्यांची लेंथ सेम हां, आणि हे तर केव्हाच 0 व्हायला पाहिजे होतं. नाही, पण दोघांचं साईन मायनस मायनस आहे ना.
इक्वल सर ते कॉस 180 ना ते OA OC त्याचा अँगल अपोजिट साइडला आहे कॉस 180 किती होती मायनस सर तसं ना मला पण आपण सर कॉस दोन वेक्टरच्या मधला अँगल आपण झिरो घेत असतो. पण ते असे सर नाही थोडे सर असे पण ते दोन्ही ऑपोजिट आहे ना डायरेक्शन मध्ये. दॅट्स फॉर द लाईन सर ते दोन्ही जर सेम डायरेक्शन मध्ये असले तर मग त्यांच्यामधला अँगल झिरो असेल ना आणि ऑपोजिट डायरेक्शन मध्ये गेल्यावर त्यांचा Minus म्हणजे आहे. क्वालिटी आहे. कसं असेल सर बाकी काय ऑप्शन नाही काय सर टार्गेटमध्ये आणि वेगळ्या पद्धतीने केलं. बरोबर अँगल 180 घ्यावा लागेल. हां सर पा तेच म्हणतो कॉस 180 ची व्हॅल्यू -1 येते त्याच्यामुळे प्लस होऊन जाईल. इथं नाही इथं करूया. हे प्लस 0 कसं काय घेतलं होतं हा चुकून घेतलं होतं. नाही ते बरोबर आहे त्यांचं म्हणणं. आपण बेसिकली स्केलर प्रोडक्ट मध्ये 180 अँगल कधी घेतलंच नाही कारण आपल्या जवळ कसा विक्टर आलाच नाही आपण 0 ते 180 मध्येच घेतली होती ना व्हॅल्यू. नाही आपण त्याच्याबद्दल मेन्शनच नव्हतं केलं तर नाही मेन्शन काहीच नाही केलं नव्हतं. स्केलर प्रोडक्ट मध्ये आपण फक्त थीटा इज अँगल भेटून ए बार आणि बी बार म्हटलं होतं. ठीक आहे. मग हे तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळेस दोन वेक्टर्स तुमच्याकडे एकाच डायरेक्शन मध्ये आहेत, बरोबर आहे, आणि दोन वेक्टर्स अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, तरी पण मला थोडंसं याच्यामध्ये हेच वाटते बरं का की हे थोडंसं हे वेक्टर प्रोडक्ट मध्ये होत असतात. लक्षात येते सर आपण ओसी आणि ओए मधला अँगल 180 लिहितोय का? हां कसं काय सर ते पॅरलल राहील तर मग ते 0 राहील ना? पण ऑपोजिट डायरेक्शन आहे ना. तर पण ते आहे का? आपण ते बरोबर आहे. तुमची ज्यावेळेस डायरेक्शन एकच असते त्यावेळेस तुम्ही त्याच्यामधला अँगल किती घेत असतात 0 आणि ज्यावेळेस डायरेक्शन अपोजिट असते त्यावेळेस 180 अँगल घेत असतो. तेच बरोबर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण स्केलर प्रोडक्ट लिहित असतो ए बार डॉट बी बार त्यावेळेस आपण ए बी कॉस थिटा घेत असतो. ज्यावेळेस ए बार आणि बी बार मधला जो अँगल असेल आपल्याला काय झालं होतं आतापर्यंत अँगल जो काय असेल तो आपण एक अँगल फाइंड आउट करायचो की अँगल दिलेला असायचा काहीतरी असं असायचं. बरोबर आहे. पण याच्यामध्ये लक्षात घ्या तुमचा थिटा जो असणार आहे तो कसा असणार आहे येते लक्षात. हा 180 च्या पुढे गेल्यानंतर मग काही मतलब नाही कारण त्याच्यामध्ये काय आपण कोणत्या डायरेक्शन जातो हे बघत नाही. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये 0 कधी घ्यायचा ज्यावेळेस तुमचे दोन वेक्टर्स एका डायरेक्शन मध्ये आहेत
बरोबर आहे. आणि 180 कधी घेणार, एक इकडे आणि एक आपण Negation vector. त्यावेळेस तुमच्या याच्यामधलं अँगल काय येणार आहे 180. बरं झालं आपण वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केलं म्हणून, नाही तर माझं याच्याकडे लक्षच नव्हतं केलं. ठीक आहे, पण फिक्सवर सांगितलं असेल नाही. निगेशन ऑफ वेक्टर सांगितलं. नाही निगेशन ऑफ वेक्टर नाही, अँगलचं. ठीक आहे. हां, तर हे काय होऊन जाईल मग, 0 हे प्लस झाला आपला आणि ही व्हॅल्यू 0 झाली. ठीक आहे. हाँ बेटा ठीक है, दिया. हाँ. तो बेटा लास्ट टेस्ट में मैंने अनाउंस किया था कि आज की लेवल पैसे देना कि जिसको 100 आउट ऑफ 100 आएंगे तो मैं हर उसमें टेस्ट में पैर साफ करना। हर टेस्ट में मैं ये चीज बोलता था, मतलब प्राइस लेकिन किसी को मिला नहीं. किसको मिला था 100 किसको मिला था? ओमकार तो ला. जिसे भी 100 आएंगे उसको 250 रुपये प्राइस रखा था हमने. तो हर्ष तनवानी को 100 आए थे, आ जाइए आपको प्राइस दीजिए. ठीक है, ऐसे यहाँ पे खड़े हो जाइए. तो ये हर्ष को प्राइस है 250 रुपये का. ताली हो जाइए. हाँ बेटा, फिर इसके बाद में सोहम महादोले को 98 मार्क्स आए थे, तो वो उनका प्राइज लेके जाए. थोड़े जास्त दिले सर. ये उल्टा हो गया. हाँ बेटा, और ये पॉज कर पैसा ओपन करे. और थर्ड प्राइस था 96 मार्क्स जिसको आएंगे उनको 100 रुपीज का प्राइस था. तो दो लोग हैं, एक साइडी है और दूसरा मानकर है अनुज, जिनको थर्ड रैंक आया है उनका. ठीक है, तो उनको 500 रुपये मेरे पास है 100 के दो क्या दो? हाँ, 2 दे दो. 3 शंभर दिले तरी चालेल. तो ये मैं इन दोनों को दे देता हूँ, थोड़ा अंदर बैठे हुए हैं. रोटेट धन्यवाद सर. इनको दे देता हूँ. ठीक है, तो बेटा चलिए अब अगले टेस्ट का भी मैं बता देता हूँ, जितने लोग बैठे हैं उनको. हाँ बेटा, अगले टेस्ट का भी मैं बता देता हूँ. अगले टेस्ट में भी यही प्राइस रहेगा. ठीक है, देखते हैं कौन ले पाता है. अगले टेस्ट में भी सेम प्राइस रहेगा. चलिए, नाही अबव 50 ला 500 रुपये. आप मेरे को मिलना है तो आपके पैसे चल जाएंगे. येतो होता. अरे आप तो ऐसा बोलो, आपको अच्छे मार्क्स आए थे पिछले बार. हाँ? थोड़ा सा मेहनत और करो. म्हणजे आता तुम्हाला एवढा तर भरोसा आला असेल ना का बाबा मी देणार आहे म्हणून. आणि ज्यांना त्रास होतोय नाही भेटल्याचा, लाईक खोसे. अगली बार भी सेम प्राइस रहेगा. आप देखते कितने लोग ले पाते हैं. ठीक है, हाँ चलो बेटा नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. नेक्स्ट क्वेश्चन बहुत सीधे तरीके का है कि if a vector has direction angles 45 and 60 find the third direction angle. क्या बोला? if a vector has direction angles 45 degree and 60 find the third direction. अच्छा मुझे बताइए कैसे फाइंड आउट करें. क्या दिया आपको? देखो 2 डायरेक्शन एंगल दिए हैं, थर्ड डायरेक्शन एंगल फाइंड आउट करने के लिए बोला है. लक्ष्य रखा गया था. 10वें क्वेश्चन क्या बोला है? 2 डायरेक्शन एंगल दिए, तो लेट हम बोलेंगे कि लेट
अल्फा एंड बीटा गिवन क्या क्या एंगल है आपके 45 और 60 है 45 डिग्री एंड बीटा है 60 ठीक है दो एंगल्स आपको दिए हैं और आपको क्या निकालना है थर्ड डायरेक्शन एंगल निकालना है तो हम लोग मान लेते हैं कि गामा हमारा थर्ड डायरेक्शन एंगल जो हमें फाइंड आउट करना है तो हम बोलेंगे कि लेट अल्फा बीटा गामा बी द डायरेक्शन एंगल्स मतलब अल्फा बीटा गामा ये लिखा है इस तरीके से डायरेक्शन एंगल से आपको थर्ड डायरेक्शन एंगल फाइंड आउट करना है कोई बता सकता है कैसे क्या इस्तेमाल करें जो हमने पढ़ा है करेक्ट रिलेशन हमारे पास क्या है अगर ये डायरेक्शन एंगल्स है देन वी हैव cos square alpha plus cos square beta plus cos square gamma is equals to 1 तो अल्फा का वैल्यू क्या है 45 तो cos square 45 plus cos square 60 plus cos square तो cos square 45 मतलब क्या बेटा 2 plus cos 60 मतलब 1/4 plus cos square gamma as लिखेंगे 1 तो ये क्या हो गया 4 3 और ये ऊपर आएगा 3 plus cos square gamma is equal to 1 स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन था बस आपको ये प्रॉपर्टी पता होनी चाहिए थी तो cos square gamma is equal to क्या आएगा 1 minus 3/1 that is 1/4 तो cos square gamma आ गया 1/4 तो cos gamma क्या मिलेगा आपको plus minus 1/2 तो cos gamma आएगा आपके पास 1/2 और cos gamma आएगा माइनस 1/2 तो पहले इसको निकाल लेते हैं फिर इसकी बात करेंगे तो cos gamma इज इक्वल टू कौन सा एंगल होता है ये 60 मतलब 5/3 अब आपको पता है कि cos सेकंड क्वाड्रेंट में नेगेटिव होता है तो माइनस cos थीटा को आप क्या लिख सकते हैं cos ऑफ पाई माइनस थीटा तो देखिए मैंने इसको हमने ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन में किया है हाँ सर कि cos gamma है मेरे पास और मैं यहाँ पर लिख रहा हूँ cos ऑफ पाई/3 तो मैं माइनस cos थीटा क्या लिख सकता हूँ cos ऑफ पाई माइनस पाई/3 ये मैं लिख सकता हूँ कि नहीं लिख सकता हूँ तो ये क्या बनेगा 2π/3 मतलब कितने डिग्री का 120 डिग्री का और आपको पता है कि डायरेक्शन एंगल 0 से 180 के बीच में होते हैं तो दोनों भी आंसर वैलिड है तो देयरफॉर तीसरा डायरेक्शन एंगल क्या हो जाएगा π/3 और 2π/3 क्या आंसर है आंसर इन द टेक्स्ट बुक इज इनकम्प्लीट मतलब टेक्स्ट बुक वाले सिर्फ यही आंसर दिया होगा तो ये दोनों में आंसर सही है ठीक है चलिए अगला क्वेश्चन तुरंत कर लेते हैं क्वेश्चन नंबर 11 इफ ए लाइन मेक्स एंगल्स 90 135 40 हाँ 45 तो मैंने क्या बोला तो क्या दिया है एक लाइन है जो ये तीन तरीके के एंगल बना रही है 90 डिग्री 135 डिग्री एंड 45 डिग्री और विथ एक्स वाई एंड जेड एक्सिस मतलब ये क्या है ये डायरेक्शन एंगल्स है अगर कोई लाइन ये तीन एंगल्स बना रही है किसी एक्स एक्सिस वाई एक्सिस जेड एक्सिस साथ में मतलब ये डायरेक्शन एंगल्स है देन फाइंड इट्स अ डायरेक्शन उस लाइन के डायरेक्शन क्वेश्चन सीधे सीधे क्या आएंगे देयरफॉर DCSR cos अल्फा मतलब cos 90 cos 135 एंड cos 45 अब बस इसमें ये तो सीधा मिल जाएगा आपको cos 90 मतलब 0 माइनस 92 और 10 और ये 1/√2 ये कितना आएगा बेटा sin 45 सेकंड क्वाड्रेंट में तो नेगेटिव तो 0 माइनस 1/√2 एंड 1/√2 ये क्या हो गया आपके डायरेक्शन कोसाइंस अगला क्वेश्चन कर ही लेते हैं यहाँ करते हैं क्वेश्चन नंबर 12 क्या है इफ अ लाइन हैज द डायरेक्शन रेशियोज 4 - 12 एंड 8 देन फाइंड इट्स डायरेक्शन कोसाइन देखिए आपको मैंने बताया था आपको डायरेक्शन रेशियोज को हम लोग इन जनरल किससे डिनोट करते हैं ABC से याद है आपको मैंने क्या किया था L/A is equals to M/B is equals to N/C is equals to lambda से तो ABC क्या हो गई थी डायरेक्शन रेशियो कैसे रे ए काय आहे डायरेक्शन तिकडून परत आवाज येईपर्यंत थोडा स्टॉप चेतन काय करतोय तू
मग लेट मी ए काय म्हणू शकतो 4, बी काय माझ्यासाठी -12 आणि सी काय आहे? 18. मग हे काय तुमचे डायरेक्शन रेशोज आहे. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? मग मी रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशोज आणि डायरेक्शन कोसाइन्स तुम्हाला सांगितलं होतं. काय होतं रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशोज? प्लस मायनस ए अपॉन रूट ऑफ तुम्हाला आहे ना सगळ्यांना आहे ना आता नाही, आता बोल ना. आता काय शाबाश केजी वालो. LMN सीनियर केजी. LMN आर डायरेक्शन कोसाइंस एंड ABC आर डायरेक्शन रेशियोज. तो इनके बीच का रिलेशन ये है. तो खत्म, टाटा बाय बाय. ABC आपके पास है, ABC आपके पास है, मतलब एक लाइन की डायरेक्शन रेशियोज आपके पास है, उनके आपको डायरेक्शन कोसाइंस लिखने हैं. इस फार्मूले का इस्तेमाल कीजिए और लिखिए. आएगा नहीं ये, इनका स्क्वायर करके ऐड करना तो आ ही जाएगा, और ये ऐसे के ऐसे यहाँ पे लिखना तो आ ही जाएगा. तो ये डायरेक्शन कोसाइंस हो गए. ठीक है. काय झोप आली रे तुला? झोपून घे. ठीक है. सर बघितलं आपल्याला L चे 2 पॉइंट भेटतात, B चे 2, C डायरेक्शन कोसाइंस L चे 2 पॉइंट भेटतात ना. काय प्लस मायनस येते. L चे 2, N चे 2 आणि N चे 2 पॉइंट दिले ना ते. हां सर ए आपण 4 टाकणार तिथं. प्लस मायनस ए आहे मग तिथं. कसं म्हणतात 2 पॉइंट्स होतील. पॉइंट्स नाही, पॉइंट्स काय direction आहे. असतात? डायरेक्शन कोसाइन्स. मग डायरेक्शन कोसाइन्स दोनच असतात ना. डायरेक्शन अँगल समजा 45 डिग्रीचा एक अँगल आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस होतो, 135 चा उरलेला सोबत ऑपोजिट वेक्टर सोबत असणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं ना डायरेक्शन अँगल प्लस मायनस एल प्लस मायनस एम प्लस मायनस एन असतात. दोनच भेटतील ना. 13वा क्वेश्चन महत्वाचा आहे. हे लिहायचं नाही का? लिहा पटकन. 13वा क्वेश्चन महत्वाचा आहे. 13 आणि मग लास्ट 14. बघा हा प्रश्न महत्वाचा आहे आणि याच्यानंतर सगळं महत्वाचं आहे. लक्षात घ्या. हा लक्षात घ्या. एक तुम्हाला या प्रश्नामध्ये काय काय दिलेले आणि कोण मला याचं उत्तर देते बघूया. मला बघायचं कोण याचं उत्तर देते. ए बी बार हा वेक्टर आहे. त्याचे डायरेक्शन रेशो दिलेले तुम्हाला -2 to 1 म्हणजे ए ची व्हॅल्यू आहे -2, बी ची व्हॅल्यू आहे 2 आणि सी ची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे. ठीक आहे. ए बी बार एक वेक्टर आहे, त्याचे डायरेक्शन रेशोज दिलेले आहे. हां बर. तो जो ए बी बार आहे त्याचे जे एंड पॉइंट्स आहेत ए आणि बी, ते एकाचा कोऑर्डिनेट दिलेला आहे, दुसऱ्या पॉइंटचा कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे आणि लेंथ ऑफ ए बी दिलेली आहे 6 युनिट्स. तर तुम्ही दुसऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स कसे काढणार? काय प्रश्न लक्षात आला का? एक वेक्टर आहे ए बी बार, त्याचे डायरेक्शन रेशोज गिवन आहेत. डायरेक्शन रेशोज गिवन आहेत. त्या वेक्टरचे जे दोन एंड पॉइंट्स आहेत त्यातल्या एका पॉइंटचे कोऑर्डिनेट्स गिवन आहेत. त्या वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ गिवन आहे. तुम्हाला उरलेल्या पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. कसे करणार? मॅग्नेट्यूड गिवन. हो. आठवतं का रे सगळ्यात शेवटची गोष्ट सांगितलेली काय? नोट मध्ये मी तुम्हाला डायरेक्शन रेशोचा कॉन्सेप्ट शिकवल्याच्या नंतर मी रिलेशन बिटवीन डायरेक्शन कोसाइन्स ते झाल्याच्या नंतर 2 नोट लिहून दिल्या. एक म्हणजे जर तुमच्याजवळ एखाद्या वेक्टर वरचे 2 पॉइंट्स दिले असतील तर त्यांचे डायरेक्शन रेशो असतात x2 - x1 y2 - y1 z2 - z1. त्याच्यानंतरची मी नोट लिहून दिली होती की जर तुम्हाला त्याच वेक्टर वरचे एका पॉइंटचा कोऑर्डिनेट दिलेला, लेंथ दिलेली आहे आणि डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत, तर जर तुम्हाला दुसऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काढायचे असतील तर आपण समजा लेट x y z बी द कोऑर्डिनेट्स ऑफ दिस, देन x इज इक्वल्स टू याला म्हणूया x1 y1 z1, तर x इज इक्वल्स टू x1 प्लस मायनस nb, y इज इक्वल्स टू y1 प्लस मायनस nb, z इज इक्वल्स टू z1 प्लस मायनस nb. आठवतं का? मग x1 y1 z1 काय आहेत? त्या वेक्टर मधल्या एका पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत.
एलिमेंट काय तुमच्या जो डायरेक्शन रेशो असेल तर तुम्ही एलिमेंट काढू शकतात की नाही डायरेक्शन कोसाइन्स काढू शकतात मग डायरेक्शन कोसाइन्स तुमच्या जवळ आले आहेत म्हणजे डायरेक्शन रेशो डायरेक्शन कोसाइन्स काढले आणि डी म्हणजे काय डिस्टन्स लेंथ मॅग्निट्यूड डिस्टन्स बिटवीन द 2.6 युनिट्स आहे मग आता आणि तुम्हाला formula आहे. हा जो पॉइंट आहे याचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत x1 म्हणजे 4 काय झालं रे 4 प्लस मायनस l इंटू 6 म्हणजे 6l परत 1 प्लस मायनस 6D 6m सॉरी 5 प्लस मायनस N. 6m ठीक आहे बस मग आता काय काढायचंय एलिमेंट काढायचंय मग l काय असणार आहे रे प्लस मायनस a अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर a ची व्हॅल्यू किती 4 अरे डायरेक्शन हे ना ग्रुपच्या आतमध्ये 2 -2 चा स्क्वेअर 4 4 1 7 मला सांग हे मायनसचा काय अर्थ आहे का रे आणि मग काय डायरेक्शन ए, काय करते मॅग्निट्यूड पाहिजे आता सांग व्हॅल्यू काय आहे शेवटी 2/3 सर प्लस Plus मायनस प्लस मायनस 2/3 सर मायनस जरी घेतलं तरी प्लस सर ना मल्टीप्लाय करता हा, मायनस minus प्लस plus. वरच्या प्लस हा प्लस मायनस प्लस मायनस 2/3 याची व्हॅल्यू झाली यश तुला काय झालंय मला कळलं झालं किती एवढे पांचट देऊन थोडे चांगले ये वो यश नहीं है जिसे मैं जानता हूँ तुमने उस यश को कहीं दफना दिया है ये कोई अलग ही है ये कोई अलग ही है येत्या चांगली करू m है बेटा प्लस माइनस b अपॉन रूट ऑफ b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस माइनस 2 अपॉन 3 चालो मध्ये 3 अरे सर अरे आपण फक्त आपण एलिमेंटच्या व्हॅल्यू काढण्याचं पुस्तक अरे कार्याचे मूर्ख थांब मला एक सांगा मला एक सांगा आपण रिलेशन बिटवीन डायरेक्शन कोसाइन्स पाहिलेले बरोबर आहे सर आलं ना काय नाही मला एक प्रयत्न हे प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह व्हॅल्यू का बरं घेताय म्हणजे एलिमेंटच का बरं घेताय प्लस मायनस का नाही घेत सर ते फक्त फर्स्ट क्वार्टर घेतलं सर काय काही बी ठीक आहे जाऊ दे काय हरकत नाही आपल्याला काही नाही त्याची हे बघ प्रश्न असा आहे की ऑलरेडी इथं प्लस मायनस आहे हां त्याच्यामुळे तुम्ही इकडे काही बी घेतलं त्याचा फरक पडणार आहे का नाही त्याच्यामुळे कदाचित त्यांनी घेतलेलं नसेल ठीक आहे म्हणजे हा आपल्याकडे हा म्हणजे हा प्लस मायनस आणि हा प्लस मायनस एकूण एकच झाले ना हा, तर ठीक आहे मग f ची व्हॅल्यू काय येणार आहे 4 प्लस मायनस 6 टाइम्स l ची व्हॅल्यू काय घेणार 2/3 प्लस मायनस घ्यायची गरज नाही हा त्याच्यानंतर हे काय येणार 4 प्लस मायनस 4 म्हणजे काय झालं 4 प्लस 4 एकदा आणि 4 मायनस 4 एकदा म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 8,0 8,0 ठीक आहे y 1 प्लस मायनस 6 इंटू m ची व्हॅल्यू किती होती 2/3 म्हणजे 1 प्लस 4 1 मायनस 4 5 मायनस 3 Z कुठे गेलं
ते 5 प्लस 5 प्लस मायनस 6 यांची व्हॅल्यू 1/3 म्हणजे 5 प्लस 2 5 मायनस 2 7 आणि 3 हे बाई पहिल्यांदा आलेल्या व्हॅल्यू एक साथ घ्या बरं का कोणाचे कोणकडे नका पाठवू therefore b has coordinates 8 5 7 or b has coordinates 0 minus 3 0 minus 3 3 चुकलं काय चुकलं तर त्यांनी 057 घेतले So then 8 minus 3 and त्यांनी 057 आता मी सांगतो याच्यात काय करायचं काय सर ते 0 आणि 8 मध्येच गोल झाला गुड होय X मध्ये सर एक मिनिट हा सर X चं चेंज आहे फक्त बाकी सगळं सेम आहे काय झालेली माहिती का आपण एल ची व्हॅल्यू आपली जी आलेली ना ती बेसिकली प्लस मायनसच्या ह्याच्यामुळे काय झालं माहिती का आपण ती -2/3 होती पण ती +-2/3 घेतली येस सर ऍक्च्युली ती घ्यायचीच होती तर मग मायनस प्लस घ्यायला पाहिजे होती असं असं जर आपण प्लस मायनस कन्सिडर करतोय ना तर ज्यावेळेस आपली एल ची व्हॅल्यू मायनस आलेली नाही प्लस मायनस जर आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलं ते मायनस Minus प्लस plus येईल, आणि yes. जर हे मायनस प्लस झालं तर इथं पण काय होईल मायनस मायनस प्लस इथं पण काय होईल Minus मायनस plus. प्लस म्हणजे हे मायनस मायनस हे A प्लस plus 0,8 आणि बाकीच्यांमध्ये मात्र काही प्रॉब्लेम नाही कारण व्हॅल्यू ॲज झालेली आहे म्हणजे हे ठीक आहे म्हणजेच आन्सर काय व्हायला पाहिजे आपलं 0 5 7 और 8 मायनस 3 हे बरोबर आन्सर आहे आता हां आलं लक्षात द्या हा बेटा